राम मंदिराचे सगळे गेट जे आहेत ते आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की राम मंदिराला या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। प्रवेशद्वारावरती सुद्धा विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात येते, त्यामुळे रात्रीच्या वेळेस सुद्धा हे मनमोहक दृश्य जे आहे ते आपल्याला या संपूर्ण गेटच्या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की हा पुढे राम जन्मभूमीकडे जाणारा रस्ता आहे, त्यावरती आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय की श्री राम लल्लांचं बालरूपातील चित्र जे आहे ते या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की अशी पोस्टर जी आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि आपण पाहतोय की आकर्षक अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी जी सजावट करण्यात आलेली आहे त्याला सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि येणारा प्रत्येक जण आपण पाहतोय की भक्तांची गर्दी या ठिकाणी फोटो काढण्यासाठी होते, कारण मनमोहक असं दृश्य जे आहे ते आपल्याला श्रीराम लल्लाचं पाहायला मिळतंय। आणि उद्याचा जो राम मंदिर सोहळ्याचा उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय त्याच्यासाठीची सगळी तयारी म्हणून आपण पाहतोय की ही विद्युत रोषणाई जी आहे ती फुलांना सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय की हे राम मंदिराचं गेट जे आहे ते सुद्धा आकर्षक अशा रोषणाईने उजळून निघालेलं आहे। आपण पाहतोय की आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि हे संध्याकाळचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय की हा संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने या ठिकाणी उजळून निघालेला आहे। आणि 22 तारखेचा म्हणजे उद्याचाच राम मंदिर सोहळ्याचा उत्साह जो आहे संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरापर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।